तुम्हाला लय मिस कर, लय म्हणजे लय. तुमचं घर आमच्या घरा काळजात कोणलंय. तुम्हाला लय मिस करीन मी, लय म्हणजे लय. मनापासून आभार. बिग बॉस मराठी सीझन 5 चा विनर आहे सूरज चव्हाण. हे मानलेलंच मी बिग बॉसची टॉपिक जिंकणार म्हणजे जिंकणार. ती माझ्यात पावलं होती आणि जिद्द होती. मी मानलेला शब्द 100% खरं होता आणि खरं झालात. ओम नमः शिवाय, शिव शंभो, हर हर महादेव, आई मरे माता. अक्का त्यांचा आशीर्वाद आणि माझ्या फॅन लोकांचा आशीर्वाद आहे. लय म्हणजे लय माझ्या फॅन लोकांचा लय आशीर्वाद आहे. त्यांनी मला सपोर्ट केल्याबद्दल त्यांचं मनापासून आभारी मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिजीत चला आहेत. डबल सीट कुणाला घेऊन जाणार? बायकोलाच घेऊन जाणार. कोणाला जाणार? गुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड यांची ज्वेलरी खरेदी करण्यासाठी ट्रॉफी. अहो त्याच्या आधी चेक तर घ्या. 14,60,000 रुपयांचा धनादेश प्रदान करावा. महत्वाची ट्रॉफी पाहिजे होती. बिग बॉस मराठीचे विनर सूरज चव्हाण. हे आला रे, आला रे, आला रे, आला आला. भाऊचा धक्का, 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 भाऊचा धक्का. बिग बॉस मराठीचा 5वा सीझन ज्याच्यामुळे फेमस झाला, टीआरपीचे सगळे रेकॉर्ड तोडले, असा बारामती तालुक्यातील छोट्याशा अशा मोडवे गावचा सूरजने ट्रॉफी, बिग बॉसची ट्रॉफी या ठिकाणी घेतलेली आहे आणि बिग बॉसचा महाविजेता सूरज चव्हाण झालेला आहे. आपण सर्वांनी त्याचं अभिनंदन करणं गरजेचं आहे. कारण असं म्हणतात की कोळशाच्या खाणीतच हा हिरा सापडतो आणि हा मौल्यवान हिऱ्याला अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं, प्रचंड प्रेम दिलं. कारण सूरजने मंदिरातील नैवेद्य खाऊन दिवस काढलेले आहेत, प्रचंड गरिबी बघितलीये, प्रचंड संघर्ष वाटेला आलाय आणि आज हे यश संपूर्ण महाराष्ट्र सेलिब्रेट करतोय. प्रचंड या ठिकाणी महाराष्ट्र आनंदून गेलेला आहे. कारण सर्वसामान्य कुटुंबातील असलेला सूरज बिग बॉसचा महाविजेता झालाय. सूरजचं मनापासून अभिनंदन.